दादा आता आपल्या घरात मी बघतोय आपल्या म्हशी वगैरे पण आहे. म्हशी वगैरे आणि पोळातपूर पट्टा मधला की झुंज क्षेत्र हे पहिल्यापासूनच वर्षानुवर्ष चालू झालेलं आहे. तर तुला हा नाद कसा लागला आणि कित्येक वर्ष आपल्या घरी रेडे आहेत आणि तुला कसा नाद लागला थोडक्यात सांग आपल्याला. पण राज हा सोशल मीडियाच्या पलीकडे होता झुंज खेळायच्या आधी. तर पहिल्याच मैदानात मी बघितल्यानुसार की कापडे मैदानातच टाकलं आपण. कापडे मैदानात टाकायचं कसं आपल्या डोक्यात विचार आला की कापडे मैदानात तुम्हाला समजलेले की बरेच मोठे रेडे होते, म्हणजे फायनलचे रेडे होते तिथं आणि फायनलच्या रेड्यांना मारून त्याने एक नंबर तिथं हे केला. एक शेवटचा मी प्रश्न विचारतो दादा, एवढं तू आता रेड्याला बाळगतो रोज, म्हणजे तुझी असते सोडवान त्याला बोललीस ना, तर त्याच्यावर मेहनत असते तुझी, वर्षानुवर्ष त्याला आकार देतोस आणि ह्याच आकाराच्या मुलं तू मोठ्या मोठ्या स्पर्धा तसेच आपलं गावाचं नाव मोठं करतोस. तर त्याच्याबद्दल तुला काय खास गोष्ट वाटते आणि त्याच्याबद्दल काय तुझं मत आहे ते जरा सांग. आपल्या भांगर तसंच तुडीला टाकला पण काही कारणास्तव ती नशिबाने साथ नाही दिली. पण आता तुमचा पुढचा प्लॅन काय असेल की बाबा रेड्याला मला इथंच टाकायचं आणि हा मैदान शोभेल त्याच मैदानात आपल्या राजला बघण्यात आवडेल. नमस्कार भावांनो, स्वागत आहे माझ्या मुलाखतीच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज माझा बऱ्याच टायमापासून प्लॅन होता आणि प्रणव दादाला पण मी बोलत होतो की आपण राजची व्हिडिओ काढायचे सोडून काय मी बरेच टाइम मला गेलोय राजला. तर आज मला व्हिडिओ काढायची होती मुलाखतीची. तर आपला सुतेश दादा पण आलेला, तो आर्मीमध्ये असतो, सेवा करतो देशाची. तर तो आलेला आता सुट्टी निमित्ताने. तर मी प्रणव दादाला बोललो की बाबा आपण रेड्याला सोडू पण आणि आज मुलाखतीची व्हिडिओ पण घेऊ. त्याचे काय 2 शब्द आहेत ते आता ऐकू आपल्या सुतेश दादाचे. तसेच आपल्या सोबत आहेत सुनील हांडे पण आहेत, उठपू गोठू ना, गोठू दादा आहे. आणि त्यांचे आता 2 शब्द ऐकू काय राजबद्दल आतापर्यंत झालेला आहे आणि कुठलं अपकमिंग मैदान ते टाकतील ह्याच्याबद्दल पण आता जाणून घेऊ आपण लगेच. सुतेशचा काय बोलतो? नमस्कार, बरं आहेस ना? गोठू दादा हो, बराच टाइम वाचून तू पण नव्हतास, म्हणजे कामानिमित्त तू घरी नसतोस. तर मी प्रणव दादाला बोलत होतो मला व्हिडिओ काढायची आहे. तर मी बऱ्याच टाइमात आलेलो आपल्या राजला सोडायला, पण मुलाखतीची व्हिडिओ आज काढायची होती म्हणून मी तुझं निमित्त साधूनच आज आलो इथं आपल्या घरी. आणि तुम्हाला योगायोगाने भेटलास आज, ह्याच्याबद्दल आभारीच आहे आणि व्हिडिओला उपस्थिती राहिल्याबद्दल पण आभारी आहे. तर मी तुला खास आता राजच्या जे आतापर्यंत घेतलंयस ना त्याबद्दलच प्रश्न विचारणार आहे. जे राजच्या आतापर्यंत जे घडलंय म्हणजे मैदान वगैरे त्याबद्दलच प्रश्न विचारणार आहे. तर सुरू करतो मी आणि पहिलाच प्रश्न असा विचारतो की दादा आता आपल्या घरात मी बघतोय आपल्या म्हशी वगैरे पण आहे. म्हशी वगैरे आणि पोळातपूर पट्टा मधला की झुंज क्षेत्र हे पहिल्यापासूनच वर्षानुवर्ष चालू झालेलं आहे. तर तुला हा नाद कसा लागला आणि कित्येक वर्ष आपल्या घरी रेडे आहेत आणि तुला कसा नाद लागला थोडक्यात सांग आपल्या बघून. सर थोडी आवाज येईल. असं काय नाही, पप्पानी घेतला होता, आम्ही घेतलं होतं सावरकुंडवरून. असंच नाद 2000 किती सालची गोष्ट आहे ती? 7 वर्ष झाले रेड्याला, आता दावणीला असणार. 7 वर्ष आम्ही घेतलं होतं किती स्वस्तात घेतलं 10,000ला. तो आता म्हणजे तो ह्याच कंडिशनला होता का बारीक असताना घेतलेला? छोटा घेतला होता एकदम बारीक असताना. तिथपासून तो आकार देतच आहे. आणि आतापर्यंत मी पण बघितले की राज वर्षानुवर्ष घडतोय आणि पब्लिकच्या समोर पण येतो. एक देखना हत्यार म्हणून त्याला ओळख भेटले माझ्या मार्फत पण, किंवा आपले बरेचसे आपली पोर आहेत त्यांच्या मार्फत पण सोशल मीडियावर दिसतो. पण त्याच्या कहाणीची कशी, खरेदीची कशी कहाणी आहे ती थोडक्यात पब्लिकला सांग. म्हणजे ह्या टायमाला आणलेला 2000 या साली, जर तुला साल नसेल माहित तर थोडक्यात आपली कहाणी सांग खरेदीची. साल तर माहित नाही, पण 7 वर्ष झाली त्याला आम्ही आणलंय. आमच्या घरी जाईतून लहानपणापासून माझी आई बहीण दोघेच सांभाळतात, आम्ही काही बाहेर असतो. बरोबर. हा, कोण नसतं ते, म्हणजे आहेत आपल्या सपोर्ट करतात. प्रणव तसं असतोच दिनचर्यावर त्याचं लक्ष असतं. आणि त्याचबरोबर मी बोलतो आता तुला आपल्या पोलादपूर पट्टा म्हणला का झुंजीचा विषय येतो. म्हणजे साधारणपणा पहिल्यापासून ते झुंज येत झाले, मला पण परिचयात नसतील तिथपासून झुंज होत झाले झुंजीचा कार्यक्रम. तर आपल्या 7 वर्ष अगोदर रेड्या घेतलेला आपल्या बाबांनी. बाबांचं काही आता कारणास्तव निधन झालेलं आहे. बाबा आपल्या समोर नाहीत, आता आपल्यात उपस्थित नाहीत. तर तुझ्या मनात किंवा बाबांच्या तसंच घरच्यांच्या मनात कसं आलं किंवा एवढा आता मी रेड्या घेतलाय लहानपासून त्याला झुंजीच्या कार्यक्रमात टाकायचं? आता आमचा विचार असा आहे, टाकलं तर मोठं झोंबीत. आता आम्ही तुडीला टाकला होता, तिथे कॅन्सल झालं काय कारणास्तव. त्यानंतर आम्ही भानगरला दिला, त्या नशिबाचा भाग असतो. बरोबर. तिथून पण आपण आलो निघून बाहेर, समजलं. म्हणजे न डगमगता पहिल्याच मी पण म्हणजे पोलादपूरमध्ये बरेच रेडे झाले. राज हा सोशल मीडियाच्या पलीकडेच होता. नाही, हा रेडा कसा आहे, एकदम गरीब शांत आहे. मी पण बऱ्याच टाइम सोडले न मारता. माझी एक बहीण माझी आई सांभाळते,
म्हणून तो रेडा आम्ही ठेवला. हा, छोटी मुलगी पण त्याला बाबांची इच्छा होती म्हणून ते ठेवलं, बाकी काही विषय नाही. बरोबर. आणि पोलादपूरला म्हणायला गेले तर बरेच रेडे आहेत, पण राज हा सोशल मीडियाच्या पलीकडे होता झुंज खेळायच्या आधी. तर पहिल्याच मैदानात मी बघितल्यानुसार की कापडे मैदानातच टाकलं आपण. कापडे मैदानात टाकायचं कसं आपल्या डोक्यात विचार आला की कापडे मैदानात तुम्हाला समजलेले की बरेच मोठे रेडे होते, म्हणजे फायनलचे रेडे होते तिथं, आणि फायनलच्या रेड्यांना मारून त्याने 1 नंबर तिथं हे केला, परिधान केला. तर तुझं कसं प्लॅन झाला की आपलं कापडेच मैदानात टाकायचं? हा, इथं कॅमेरा. मी कापडेच्या ह्याच्यात टाकताना आम्ही पहिल्यांदाच रेडा कापड्यामध्ये दिला, आणि रेडा तेव्हा काही स्पर्धेला उतरला नव्हता पहिल्यांदाच, आणि लोक बोलायचे हा, त्याच्यावरच तू पहिल्यांदाच टाकला. तर तुमच्या कसं विचार आला की बाबा रेड्याला जरा शिकायला पाहिजे, रेड्याचे काहीतरी अनुभव आला पाहिजे, ह्या पद्धतीने आम्ही टाकला. आणि कापड्याला रेडा झुंबीला गेल्यावर रात्री मीटिंग झाली, लोक पण सकाळी बोलले आम्हाला की रेडा झुंबी खेळणार नाही, रेडा आत जाणार नाही. पण आम्ही एक आमचा विश्वास होता रेड्याच्या बद्दल, हा विश्वासाने रेडा आम्ही आत घुसवला, आणि रेड्याने चांगला तिथे 1 नंबर काढून रेडा मोठे मोठे. कारण की तसं बोल आता दादांच्या बोलण्यावरून समजतं की पराभवाची जास्त त्यांना भीती नाही. आणि कारण की बरेच मी रेडे बघत आपल्या रेड्याला पहिली झुंज उतरतात, आणि मोठ्या मैदानात तुम्हाला माहितीच असेल किंवा परिचयात नसेल किंवा तिथे फायनलचे रेडे असतील नसते, पण तुम्हाला माहित असेल तर तुम्ही रेड्याला टाकलात किंवा फायनलचे रेडे आहेत तर त्यासमोर माझी मोठी वस्तू तसंच देखणी हातात टाकावं, आणि जर तुम्हाला हार वगैरे होईल त्याची काही तुम्हाला हे नव्हतं, भीती नव्हती. आणि आमचं म्हणणं कसं आहे की आम्ही जेव्हा मैदानात जातो ना तेव्हा आम्ही हार जे जास्त हे घेऊन बसतो, कारण की आपण जातो तेव्हा काहीतरी पब्लिकला पण दाखवलं पाहिजे रेड्याबद्दल, आणि ह्या धुनीने आम्ही जातो. आणि आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबांनी पंजोबांनी ह्या पहिल्यापासून झेंडीचा आमचा पहिला पोलादपूर क्षेत्र हा पहिला गाजवला ह्या ह्याच्यामध्ये. आणि तसं बोलायला गेलं तर पहिल्याच मैदानात काय कायना भीती वाटते, आणि हार जीतचा विषय नाही करून दादा बोलल्याप्रमाणे की ते आपल्या शोकला प्राधान्य देतात, तसंच त्यांच्या गावाचं आणि घराचं नाव व्हावं म्हणून त्यांनी पहिल्या मैदान टाकले. म्हणजे त्यांच्या समोर असं काय नाही की बारीक मोठे रेडे आले तरी तरी काय नाही फरक पडत. हा रेडा आहे हा हंड्यांचा असला तरी हा गावाचा आहे, हा शहराचा आहे. आम्ही असं पहिले भरतानाच आम्ही पहिलं सांगतो की लोकांना विश्वासात घेऊन आम्ही कुठे जायचं झालं. आता आम्ही ते भांगरला गेलो, तिथं पण रेड्याचे झोंब्या झाल्या, रात्रभर बोलले झोंब्या होणार, आणि आयत्या वेळी कॅन्सल झाल्या. तसंच तुडीला गेलो, तिथे पण आम्ही भरला रेडा, तिथे पण रेड्याच्या झोंब्या कॅन्सल झाल्या. अशा झोंब्या कॅन्सल होतात. आणि मग कसं आहे आम्ही अख्ख्या गावाला, आमच्या म्हणजे पोलादपूर शहराला तालुक्याला सर्व एकत्र करून आम्ही गावाला लोकांना घेऊन जातो. बरोबर. दादा बोलल्याच्या प्रमाणे त्याचं मत एकच आहे की हा रेडा त्यांचा आहेच, पण तालुक्याचा पूर्ण आणि गावाचं नाव राखण्यासाठी हे रेडा टाकतात. आणि ग्राउंडला पण आता रायगडला बोलण्याप्रमाणे रायगड पोलादपूर मध्ये आपल्या असे बोटावर मोजण्यासारखेच आपले रेडे मालक आहेत, किंवा छाती ठोकपणी मैदानात जातात, आणि त्यामध्ये एक आपले हांडे तुमचं पण नाव आहे समावेश आहे, किंवा रेड्याला अचानक एक दिवस असताना पण नाही सांगत पब्लिकला, म्हणजे रेड्याचं नाव ग्राउंडला दिल्या बरोबर लगेच पब्लिकला समजतं, किंवा तुम्ही पण सांगता किंवा आम्ही राजला त्या ग्राउंडला टाकले. तर तुमचा शोक आणि हारची न भीती ह्याचं हेच कारण असेल मला तर वाटतंय. आणि तुमच्या मेहनतीवर, तसंच प्रणव दादा असेल, सगळ्यांच्या मेहनतीवर तुमचा विश्वास आहे आतापर्यंत, आणि राजच्या खेळपट्टीवर पण विश्वास आहे. त्यामुळेच तुम्ही न भीता आता ग्राउंडला टाकताय, आणि ह्याच्या पुढे पण खेळल, आणि माझी सदिच्छा राहिलं. तर मी अजून एक विचारतो, आता पोलादपूर तर तुम्ही लहानपणापासून झुंज बघत झालात, तू त्याला आपल्या वडिलांपासून तुम्हाला वडिलांना पण खूप हे होते, नाद होता. तर आता आपला राज मोठा इतका, म्हणजे बघायला गेलं तर मोठ्या खेळाडूमध्येच येतो राज, म्हणजे मोठ्या ग्राउंडला शोभेल असंच नाव घेता येतं त्याचं. तर तुम्हाला असं कोणता रेडा आवडतो आपल्या रायगड, तसंच भिवंडी रत्नागिरीमध्ये कोणता रेडा आवडतो तुम्हाला ते एक सांगाच मला, पब्लिकला सांग. रेडा आवडतो म्हणजे आता एक झाला लक्ष्या लक्ष्या सगळ्यांचा फेवरेट, गोट्या झाला, कोलचा तो आवडतो आपल्याला असं. बरोबर. हे रेडे दादा आवडतात तुला, त्यांची खास झुंज बघण्यासाठी तू पण आतुरता असतं, आणि माझ्याद्वारे तसंच बरेच युट्यूबर आहेत त्यांच्याद्वारे झुंज बघता येते तुला मोबाईलवर. तर आजचा आता पुढचा प्लॅन काय असेल? आता राज खेळला आपल्या पहिल्याच कापडे मैदानात खेळला, तिथं गुलाल पहिल्या क्रमांकाचा गुलाल पटकवला त्यांनी, त्याच नंतर वर्षभर गॅप दिला, त्यानंतर गॅप दिला, नंतर तुडील मैदानासाठी आयोजित केलेला मैदान तिथं, पण काही कारणास्तव ते मैदानच रद्द झालं. आणि म्हणून तुम्ही एक मीटिंग त्याच कालावधीमध्ये आपले बाबा पण निधन पावले, काही अल्पवयीन आजारामुळे बाबा पण निधन पावले, म्हणून तुम्ही थोडक्यात मीटिंग घेतलात आपल्या घराची, किंवा रेडा आता वर्षभर बाळगलेला,
आणि बरेचसे इथं प्रेक्षक पण यायचे, राजचे चाहते पण असायचे. त्यांचं काय मत असायचं आणि त्यांचं काय म्हणणं असायचं की बाबा राज एवढा वर्ष नाही झोंबीला, 1 वर्ष गॅप होत जाईल बघायला. बोलायचे द्या द्या द्या, पण कसं आहे आम्हाला थोडस आमचे काका पण वारलेले, त्यामुळे ते पण दुःख पण असायचं. आणि मग ते भांगरला त्यातून दिलं यांनी, भांगरला दिलं आणि तिथं ग्राउंड काय हे झालं नाही, तिथं नशिबाचा खेळ आहे. शेवटीला तिथं पण काय आम्हाला खेळायला रेड्याला काय झोंबी मिळली नाही 2 वर्षात. बरोबर. म्हणून आता ह्या पुढे होणारं मैदान चांगलं असं कुठे असेल तिथं आम्ही आपलं बरोबर बोलला. मी पण बरेच प्रणोदाच्या पण तोंडातून ऐकलेलं आहे किंवा त्याचे चाहते यायचे आणि त्यांच्या आवड खातीर आपले राजजवळ ते इथं प्रणोदाला पण तसं दादाला पण बोलत असतील की बाबा रेड्याला ग्राउंडला टाका. आणि तेच तुम्ही मध्यस्थी घेऊन बाबा निधन झाल्याच्या नंतर एक छोटी मीटिंग घेऊन आपल्या भांगर तसंच तुडीला टाकलात. पण काही कारणास्तव ती नशिबाने साथ नाही दिली. पण आता तुमचा पुढचा प्लॅन काय असेल की बाबा रेड्याला मला इथंच टाकायचं आणि हा मैदान शोभेल, त्याच मैदानात आपल्या राजला बघण्यात आवडेल? अजून विचार नाही केला, पण करू. पण तुम्हाला जे मैदान समोरून येईल ते स्वीकाराल का तुम्ही एक डोक्यात बाबा प्लॅन आहे की मोठ्याच मैदान टाकायचं आणि राजचं पण नाव आपले टाकलं तर मोठं मैदान धमाका मोठाच होणार आहे. आणि आता तसं बघितलं गेलं तर राजच्या स्टेपनी पण कमी लागल्यात. कारण की आता 7 वर्ष बाळगल्यात तुम्ही. बरेच ते रेडे मालक असतात की वर्षानुवर्ष रेडे बाळगतात आणि स्टेपनी सारखी लावत असतात. म्हणजे कालांतराने टाइम असो, म्हणजे झोंजीच्या आधी असो नंतर असो स्टेपनी लावत असतात. तर तुम्ही आतापर्यंत राजच्या किती स्टेपने लावल्या, झोंजी लावल्या? झोंजीच्या व्यतिरिक्त स्टेपने किती लावल्या? 3 लावल्या होत्या. झोंबीनंतर 1 लावली होती आम्ही खालती, ती 1 झाली आणि परत लावली. आणि विश्वास आहे आम्हाला, कसं आहे वस्तूवर विश्वास आहे, राजवर विश्वास आहे. आणि आम्ही जेव्हा जातो कुठे तेव्हा आम्ही हे पोलादपूर मधील सर्व ह्यांना घेऊन तालुका घेऊन आणि लोकांच्या मध्ये चांगल्या विश्वासाने. आणि काय ह्याला थोडस हे कमी भेटलं का, म्हणजे चान्स कमी भेटायला लागले. काय करतात, पळालेले रेडे डबल भरतात आणि मग ते रेड्यानं आपल्या रेड्यानं. आणि ह्या वर्षी पण तसंच झालं की बहुतेक मैदान स्टार्टिंगला कॅन्सल होत होते. जर माझ्या पण डोक्यात आलेलं की बाबा स्टार्टिंगला कॅन्सल होत आहेत, तर दादा पण तसं बोललो मी की ड्युटीवर असतो त्यामुळे त्याला टाका येणार नाही. आणि दादा सुट्टीवरून आल्यानंतरच मैदानात जास्त तर प्रोग्राम ते हे सेट होतात. बरोबर. आणि तुमच्या काय मनात असा प्रश्न असतील आपल्या झुंज विषयी किंवा राजबद्दल, तर आपल्या पब्लिकला जरा सांगतोय मनातलं काय असेल तर. काही नाही, फक्त आपला राज घरी राहणार. आपला असा विषय आहे, आपले फादरनी बोलून गेले की राज इथं राहणार, तर राज इथंच ठेवायचा आपल्याला. हा रोज तो राज तुझ्या दावणीला मरेपर्यंत राहील असेल. राहील. आणि आम्ही पण व्हिडिओ काढायला येऊ तर आम्हाला पण एक चांगली गोष्ट वाटेल. तसंच की एक भरपूर जण उदाहरण पण सेट राहील की बाबा हार झाली, बाबा भरपूर हार झाली किंवा जीत झाली, पण रेडा हंडीने मरेपर्यंत आपल्या दावणीला ठेवली, एक उदाहरण सेट होईल. आणि तसंच मी शेवटचा प्रश्न विचारतो, मुलाखतीचे शेवट करतो माझा. तुला तसा प्रणव दादाला पण तोच प्रश्न आहे, दोघांना पण, की आपला राज आता तुझ्या 7 वर्ष आहे. बाबांचं तसा त्याच्यावर हात चालला की असेलच, पण त्यानंतर तू ड्युटीवरनं घरी आल्यानंतर किंवा राजवर काय प्रेम असतं किंवा काय खास गोष्ट असेल ती राजबद्दल ती सांग. राजबद्दल एक चांगली भावना आहे की राज बाहेर निघायला धुवायला, राज तिथं त्या घराजवळ तिथं आला ह्यांच्या काही भाकरी बिकरी घातली जाते, बरोबर माया. आणि त्याचं कसं त्याच्याबद्दल आमचा विश्वास आहे. आम्ही एवढे रेडे झाले, आम्ही म्हणजे आमच्या आजोबांपासून आम्ही पाळले आणि झोंब्या आम्ही लावल्या. आणि पहिली झोंबी आपल्या पोलादपूर मध्ये आम्ही पहिली चालू केली. बरोबर. ज्या मैदानात जातात ते मैदान म्हणजे असे विरोधात नाही किंवा कुणाची खुन्नस काढण्यासाठी नाही, की बाबा स्वतःच्या रेड्यावर विश्वास आहे आणि आपलं नाव. आणि वडिलांचा जसं बोलण्याप्रमाणे उल्लेख झाल्याप्रमाणे, सुभाष हांडेंचा जसं उल्लेख झाल्याप्रमाणे किंवा बाबा बोललेले की माझा हा रेडा मी असो नसो पण माझा रेडा दावणीला असेच पाहिजे. आणि त्याचा तुम्ही त्यांचा एक छंद तसाच त्यांचा विश्वास राखून तुम्ही रेडा बाळगताय, ह्याच्याबद्दल आभार आहे आणि चांगली गोष्ट करताय. तर मी प्रणव दादाला एक विचारतो शेवटचा प्रश्न. आणि रेड्यावर तसंच आपला प्रणव दादा ड्युटीवर असतो, पण बरीचशी मेहनत आपल्या प्रणव दादाची असते, सोडबाज असो. आणि मी प्रत्येक टायमाला आलो ना का दादा मला कधीच नाराज नाही करत, भले त्या कामं असं 2 दिवस उशीर होते कामात नाही, त्याला सुट्टी भेटल्यावर दादा मला व्हिडिओ काढायचे आहे, तर नेहमीच त्याची साथ असतेच. मला एक पाठी भक्कम आधार आहेच तसा. दादाची फक्त एक शेवटचा मी प्रश्न विचारतो, दादा एवढं तू आता रेड्याला बाळगतो रोज, म्हणजे तुझी असते सोडबान त्याला बोललीस ना, तर त्याच्यावर मेहनत असते तुझी, वर्षानुवर्ष त्याला आकार देतोस. आणि ह्याच आकाराच्या मुलं तू मोठ्या मोठ्या स्पर्धा तसेच आपलं गावाचं नाव मोठं करतोस. तर त्याच्याबद्दल तुला काय खास गोष्ट वाटते आणि त्याच्याबद्दल काय तुझं मत आहे
ते जरा सांगते मी. आतापर्यंत मी त्याला खूप वेळा सोडली, खूप वेळा लांब लांब घेऊन गेलो एकटा, कधी मला कधी मारा आला नाही. तुझ्या प्रेमा खातीर मी टॅटू पण काढले हातावर, हा. खूप गोष्टी त्यासाठी केल्या, अजूनपर्यंत करेल. आणि जोपर्यंत राहील आमच्याकडे तोपर्यंत त्यासोबत मी राहणार 24 तास. माझी फक्त एक इच्छा आहे की त्यांनी एका मोठ्या ग्राउंड मध्ये फायनल मारावी, आमच्या नाव काढावा, माझं नाव किंवा बाबांचं नाव फायनल मारावी आणि त्यांनी आयुष्यभर आमच्या वाड्यात राहावं बस. आणि बरोबर दादाच्या सांगण्याप्रमाणे दादाने हातावर पण टॅटू काढलाय. ते दाखवा. दाखव इकडे सायले आणता इकडे कॅमेरा. दोन्ही टॅटू दाखव, तो पण दाखव. आणि बाबांचं पण नाव काढलं इकडे मी. हा म्हणजे राजवर असलेले प्रेम, म्हणजे राजवर असलेलं प्रेम आपल्या कुटुंबावर ह्याच्यातनं पण दिसतं. तर आतापर्यंत जी मेहनत केलीस त्याचं तुला निश्चित फळ भेटेल ही मी पण आशा बाळगतो. तर आता बघितलं असेल टॅटू पण आपला राजवर असलेलं प्रेम कुटुंबाचं हे पण दिसून येतं. तसंच आतापर्यंत जी मेहनत दादाने केले त्याचं निश्चित फळ तुला प्रामाणिक मेहनत केल्याचं तुला मिळो हीच माझ्या आणि माझ्या ग्रुपची तुला सदिच्छा राहील, शुभेच्छा राहील. आणि कायम मला बोलवलीस, आता झुंजीला पण मी येईनच, त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा आहे तुम्हाला सगळ्या परिवारांना आणि राजला पण माझ्याकडून. तर आत्ताची मुलाखत आपण इथंच थांबू काय, लवकर येऊ मी परत सोडा ये, पण आत्ताची मुलाखत आपण इथंच थांबू. इकडे असते. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता राजच्या मालकांची मुलाखत घेतली आणि काही प्रश्न उत्तर केले, त्याचे पण त्यांनी उत्तर दिले, बऱ्यापैकी उत्तर दिले. आणि नेक्स्ट टाइम आपण परत राजला सोडायला येऊ. आणि आत्ताची व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो काय साहेब, आत्ताची व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो. मुलाखतीची व्हिडिओ नाही आता, डायरेक्ट दादा गुलाल तुझ्या डोक्याला लागल तेव्हाच मी येईन व्हिडिओ काढाय. त्याच्यामध्ये जर मला वाटलं आणि आपल्या प्रणवदादाला पण सुट्टी वगैरे असली तर येऊच आपण नक्की. आत्ताची मुलाखतीची व्हिडिओ आपण इथंच थांबवतो, लवकरच भेटू.